डोसा आणि ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी। प्रज्ञाताईंना नेहमीच अशा भन्नाट रेसिपी आपल्याला पाठवत असतात। मजा येत नाहीये, काहीतरी मिसिंग वाटतंय। बोलताना कसं समोरच्याला अपील झालं पाहिजे असं बोलावं। परत स्टार्ट कर। रोल ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनल मध्ये। आज आपण हसता येतं का? जरा चेहरा हसरा ठेवून बोल। ऑर्डर रोल अँड ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आणि आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा। कट। जरा कमी हस। दादा जरा टचअप करून घ्या। काही गरज नाही। ऑर्डर अँड ऍक्शन। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत ओट्स डोसा। ही रेसिपी आपल्याला पाठवली आहे प्रज्ञा कुरकुरे यांनी। प्रज्ञाताईंना नेहमीच अशी भन्नाट आणि वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला पाठवत असते। तर आता मी तुम्हाला डोसा बनवण्यासाठी कुठलं साहित्य लागतं हे सांगणार आहे। 1 वाटी ओट, त्याच्यानंतर अर्धा वाटी तांदळाचं पीठ आणि मग पाव वाटी रवा। त्याच्याबरोबर तुम्ही बारीक चिरलेली मिरची आणि कोथिंबीर पण टाकू शकता। आता मी याच्यात एक गाजर पण टाकणार आहे, पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वेगळी भाजी पण टाकू शकता। आणि चवीपुरतं मीठ विसरायचं नाही। चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करू। आता आपण हे सगळं मिक्सर मधनं बारीक करून घेतले। तर ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, एकदम मीडियम। कट। एनर्जी नाहीये, परत एकदा ट्राय कर। रोल अँड ऍक्शन। तर आता आपलं बॅटर झालंय, आपण आता डोसे करायला लागू। हा, कट 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 कट।